जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडलाय। बंगळूर एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती समोर येते। खरं तर पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून उडालेल्या ठिणग्यांना ट्रेनमधील प्रवाशांनी आग समजून ट्रेनमध्ये गोंधळ घातला आणि याच भीतीमुळे ट्रेनमधील एका डब्यातील काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। रेल्वेतील प्रवासी जसे खाली उतरले तसंच समोरून येणाऱ्या रेल्वे लाईनवरील बंगळूर एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं आणि ही दुर्घटना घडल्याचं कळतंय। जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय। तर खासदार स्मिता वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय। मृतांची संख्या पुढे वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान या एकूण घटनेवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करत माहिती दिली आहे। देवेंद्र फडणवीस लिहितात की पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेत। जिल्हाधिकारी काही वेळातच तिथे पोहोचतायत। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येते। 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्यात। सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले। ग्लास कटर आणि फ्लड लाईट सह इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्यात। संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्यात येते। मी स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे। दरम्यान जळगाव मधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस, रेल्वेचे अधिकारी हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत। रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा व मदत कार्य सुरू केलेले आहे। या दुर्घटनेविषयीचे तपशील आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।